पावसाळी वातावरण, ढगांचा आवाज होत आहे. कोणत्याही क्षणाला पावसाची सुरुवात होईल. मंद निळा उजेड रंगमंचावर पसरलेला आहे. समोर एका बाजूला मंदिराचा चौथरा दिसतो आहे. त्याला पायरी आहे. चौथऱ्यावर सभागृह आहे. त्याला लागून वर गाभार आहे, पण तो विंगेत आहे. प्रेक्षकांना तो दिसत नाही. प्रेक्षको, तुम्ही म्हणाल काय करते आहे? तर बघा, मी पुरुषार्थ वाचन करते आहे. खरंच पुरुषार्थ म्हणजे नेमकं काय आहे, नाटक काय आहे आणि काय नाही. खरंच आपल्याला जोपर्यंत आपण त्या खोलवर जात नाही तोपर्यंत आपल्याला मूळ नाटक म्हणजे काय आहे, अभिनय म्हणजे काय आहे आणि त्याचं लेखकानं त्याला जी मांडणी केलेली आहे ती नेमकी काय आहे आणि विषय काय आहे ते तिथं नाट्यगृहात गेल्याशिवाय कळत नाही. आणि हेच मी पुस्तक वाचण्याचा इथं प्रयत्न करते आहे. वाचन आणि प्रत्यक्ष अभिनय बघणं हे देखील खूप फरक आहे. पण मला वाटतं निदान वाचन करत करत लेखकाशी जवळीक तर साधता येईल, यासाठीच मी प्रयत्न करत आहे. नमस्कार. सर्वप्रथम मी प्रज्ञा म्हेत्रे, सांगली मीडियम ITV एक शाखा नंबर चॅनल प्रस्तुत लोककलेचा जागर या कार्यक्रमामध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. सर, आपला परिचय सांगा. ITVच्या सगळ्या रसिक प्रेक्षकांना मानाचा मुजरा. नमस्कार. मी राजेंद्र पोळ, नाट्यपंढरी सांगली. मी नाट्यलेखक आहे. गाणी, कविता, कथा, चारोळ्या, एक कादंबरी हा प्रकार सोडला तर जवळजवळ सगळ्या प्रकारात माझं लेखन आहे. आणि गेली अनेक वर्ष राज्यनाट्य स्पर्धेच्या निमित्तानं असेल, एकांकिका स्पर्धांच्या निमित्तानं असेल, त्या स्पर्धात नवीन संहिता लिहून सादरीकरण करतो. अनेक ठिकाणी परीक्षक म्हणून जातो. त्याच्यानंतर वेगवेगळे कार्यशाळा, शिबिरं, असेही उपक्रम माझे चालू आहेत. सर, आत्ताच आपण सांगितलं की सांगली ही नाट्यपंढरी म्हणून ओळखली जाते. तर खरोखर ही नाट्यपंढरी का आहे आणि याला इतिहास काय आहे? मला हा प्रश्नच अपेक्षित होता. खरं तर अभिमानाची गोष्ट आहे ही. खरं तर सांगली नाट्यपंढरी आहे आणि आपण सगळे सांगली नाट्यपंढरीचे वारकरी आहोत. इतिहास जर बघितला तर 1843 साली सांगलीमध्ये पहिलं नाटक लिहिलं गेलं, सीता स्वयंवर. आणि लेखक होते विष्णुदास अमृत भावे. त्यांच्याकडून लिहिलेलं हे सीता स्वयंवर नाटक सांगलीच्या राजेसाहेबांच्या समोर सादर झालं. आणि मला वाटतं त्याच क्षणाला नाट्यपंढरी अशी मुहूर्तमेढ इथं रवली गेली. त्याच्याही मागे एक इतिहास आहे. खरं तर ते त्यांनी लिहिलं, सादर झालं असं नाही. तर 1842 साली बेळगावच्या साईडचे काही लोककलावंत सांगलीच्या पटवर्धनांच्या दरबारात आलेले होते. आणि त्यांचे यक्षगान वगैरे हे प्रकार बघून चिंतामणराव पटवर्धन पहिले त्यांनी सांगितलं की विष्णुदासा असं काहीतरी आम्हाला करून दाखव. आणि राजाज्ञा शिरसावंत म्हणून विष्णुदासांनी मग हे नाटक लिहिलं. आणि मग खऱ्या अर्थानं नाटक हे रंगमंचीय स्वरूपात इथे यायला लागलं. ही अशी नाट्यपंढरीची मुहूर्तमेढ रोवली. पण त्याच्यानंतर बरेचसे महत्त्वाचे नाटककार हे सांगलीचे आहेत. म्हणजे भावेंच्या नंतर किर्लोस्कर त्यांचा उदय होतो. किर्लोस्कर जरी सांगलीचे नसले तरी सांगली आणखीन सांगलीचे काही नाटककार त्यांच्या फार जवळचे होते ते. त्यामुळं आणि त्याच्या पुढचं नाटककार येतात देवल, गोविंद बल्लाळ देवल. हे तर सांगली हरिपूरचे आपल्या. त्यांनी 7 नाटकं लिहिली. त्यातलं एक 6च्या 6 नाटकं त्यांची रूपांतरित भाषांतरित जरी असली तर एक नाटक त्यांचं असं होतं की जे स्वतंत्र होतं आणि त्या नाटकाने इतिहास घडवला. म्हणजे ब्रिटिश सरकारला त्या नाटकावर कायदा करावा लागला. ते नाटक होतं शारदा. जरठ बालविवाहाच्या विरोधात हे नाटक त्यांनी लिहिलेलं होतं. आणि त्याच्यानंतरचे मग बरेचसे नाटक कलावंत, नाट्यलेखक हे सांगलीत निर्माण झाले. अगदी कालपर्यंत दिलीप परदेशी असतील. आज कितीतरी कलावंत आहेत. आता तुम्ही चॅनलच्या माध्यमातून आम्हा सगळ्यांना तुम्ही वरचेवर उजेडात आणत असता. राज्यनाट्य स्पर्धा तर सांगलीत किती जोशात आणि जोमात होते. तर हे सगळे कलावंत नाट्यपंढरी हे बिरुद सार्थ करण्याच्या दृष्टीनं आपापल्या परीनं प्रयत्नशील आहेत. सर, आत्ताच तुम्ही सांगितलं की शारदा हे जे नाटक आहे, गोविंद बल्लाळ देवल यांनी जो इतिहास घडवला, म्हणजे ते नाटक काय होतं, त्याचं कथानक काय होतं हे देखील आता आमच्या प्रेक्षकांना उत्सुकता लागलेली आहे. कारण कसं आहे, आपल्याला इतिहास समजल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत. देवल हे त्या काळातले अत्यंत पुरोगामी गृहस्थ, हरिपूरला राहायचे ते. म्हणजे त्यांच्याविषयी असं सांगतात की ते संपूर्ण पोशाख करून जेवायला बसायचे.
म्हणजे त्या काळात तसं चालायचं नाही, तर ते तसं वागायचे. देवलांनी अनेक नाटकं लिहिली, म्हणजे 7 नाटकं लिहिली. मला देवलांच्या विषयी एक छान मुद्दा सांगावासा वाटतो इथं. त्यांच्या नाटकाचं कथानक तर सांगेनच मी. इंदोरच्या शिवाजीराजे होळकर ह्या संस्थानिकांनी एक नाट्यस्पर्धा घेतली होती 1897 साली, आणि तिथं देवलांनी आपलं एक नाटक लिहून पाठवलं होतं. तर त्या नाटकाला पहिला नंबर आला. तिथं बक्षीस काय काय मिळालं माहिती आहे? संपूर्ण पोशाख, म्हणजे शिरस्त्राण ते पादत्राण, त्याच्यानंतर चांदीच्या भरीव मुठीची काठी, त्या नाटकाच्या संहितेसह देवलांची हत्तीवरून मिरवणूक आणि रोख 1,000 रुपयाचं पारितोषिक. 1897ची गोष्ट ही. म्हणजे मला वाटतं त्यावेळी सोनं 12-15 रुपये तोळा असेल, तेव्हाचे 1,000 रुपये येते. म्हणजे त्यावेळी राजाश्रय कसा होता बघा. तर अशी देवलांची ख्याती. मला तुलना करावीशी वाटते बरोबर शेक्सपियरची देवलांची. कारण तो असं म्हणतात की त्याचं नाटक जेव्हा शेक्सपियरचं नाटक थिएटरमध्ये चालू असायचं तेव्हा तो स्वतःच्याच नाटकाच्या येणाऱ्या प्रेक्षकांची तिकीट फाडत असायचा, किंवा ते सरंजाम देऊन कोण येणार असेल तर त्यांचे घोडे सांभाळायचा असायचा. हे चित्र कुठं, आणि देवलांच्या हत्तीवरून मिरवणूक कुठं. म्हणजे लेखक, साहित्यिक हे किती महत्त्वाचे होते बघा. आणि असतातच समाजात 2च घटक महत्त्वाचे, एक शेतकरी आणि दुसरा साहित्यिक. शेतकरी जगायला म्हणजे जगण्याचं साधन उपलब्ध करून देतो, आणि साहित्य कसं जगायचं हे शिकवतो. आणि हे 2 ज्या काळात समृद्ध असतात त्यावर कधीही परचक्र येत नाही. हा इतिहासाचा दाखला आहे आपल्याकडं. आणि देवलांचा तुम्ही जरठवाला विवाहावरचं नाटक शारदा हे जर म्हणाल तर सांगलीच्याच एका राजेसाहेबांनी असं विवाह केल्याचे वदंता होती तेव्हा, आणि मग त्याच्यावर आधारित त्यांनी ते नाटक लिहिलं. आणि मुलींचा विवाह अल्पवयात ज्येष्ठ व्यक्तीशी, म्हणजे वय साधारण 60च्या वरचं तो पुरुष आणि वय वर्ष 10, 15, 13चं मुलगी अशी लग्न व्हायची. आणि या विरोधात त्यांनी पहिल्यांदा आवाज उठवला. आणि मग ही प्रथाच बंद करण्याच्या दृष्टीनं ब्रिटिश सरकारला कायदा करावा लागला. तो शारदा बिल या नावानं पास झाला. म्हणजे साहित्यिकांची किती मोठी ताकद आहे बघा. पुढच्या काळातले येतात नाटककार आमचे खाडीलकर, तर त्यांच्याही बाबतीत असंच झालं. त्यांनी नाटक लिहिलं कीचकवध, ब्रिटिशांच्या विरोधातलं नाटक होतं ते. म्हणजे बंगालची फाळणी करणारा तो लॉर्ड कर्झन जो होता त्याच्या विरोधातलं हे नाटक. आणि त्या नाटकाचा एकच प्रयोग झाला, आणि ब्रिटिश सरकारच्या कोणीतरी कानात फुंकलं की याचे जर 10 प्रयोग झाले तर आपल्याला लवकर गाशा गुंडाळावं लागेल. तर ब्रिटिश सरकारला या नाटकावर बंदी आणावी लागली. म्हणजे एका नाटकाचा पुरस्कार झाला, दुसऱ्या नाटकावर बंदी दिली. म्हणजे साहित्यिकांची ताकद किती आहे हे या सगळ्या नाटककारांच्या मधून आपल्याला दिसून येतं. आणि आजही ती आहे बघा ना. साधी एखादी शॅम्पूची पुडी वापरायची तर ती कलाकारांना सांगायला लागते. हां, हे कलाकारांना सांगावं लागतं. म्हणजे एवढं महत्त्व आपल्या साहित्यिक कलावंतांचं आहे. आता हरिपुरामध्ये सर तो पाराचा कट्टा पण आहे अजून, तर त्याचं काय सांगाल आपण? पार कट्ट्यावर त्या शारदामधली गाणी त्यांनी लिहिलेली आहेत. आणि त्या पार कट्ट्यावर 13 नोव्हेंबरला दरवर्षी कार्यक्रम पण होतो. तिथले ग्रामपंचायत, सांगलीतली देवलांची जी संस्था आहे, देवलांच्या नावाची संस्था, तिथं जाऊन कार्यक्रम करतात. सांगलीतले बरेचसे आसपासचे अनेक नाट्यकर्मी तिथं आपली उपस्थिती तिथं लावत असतात. ही स्मृती जपण्याचं हे ठिकाण आहे देवलांची, त्या संगमावरचं. आपल्याकडे फार कमी वेळा असं घडतं. म्हणजे मगाशी शेक्सपियरचा उल्लेख जो झाला, इंग्लंडमध्ये शेक्सपियरचं घर जिथं आहे त्याच्या अवतीभोवती 20 किलोमीटरवर 2 व्हीलरसुद्धा नेऊन देत नाहीत त्या घराच्या. आणि इतका मोठा नाटककार, त्यांचं घर आम्हाला हुडकावं लागतं. तर ही स्मृतीसुद्धा कुठेतरी जतन झाली पाहिजे. काही प्रेरणा देणारी ठिकाणं आहेत. आपल्याकडे तसं होत नाही, पण ते व्हावं आता इथून पुढं. कारण मी हा विषय का काढला असेल ते पण तुम्हाला सांगते. कारण आज आपले असंख्य प्रेक्षक घर बसल्या हा कार्यक्रम पाहत आहेत. या व्यतिरिक्त यूट्यूब आणि फेसबुकच्या माध्यमातून देखील आपण लोकांपर्यंत पोहोचत आहोत. कारण मी परवा हरिपूरला गेले आणि त्यावेळेला असंच म्हटलं की बाबा देवलांचा तो पाराचा कट्टा आहे, तर तो कट्टा की जिथं ते नाटक म्हणजे सादर झालं होतं, तिथल्या लोकांनी पण अनुभवलं होतं.
पण तिथलं जे काही जतन आहे ते जतन वगैरे काही केलेलं नाही आहे. पण मला पण अशी शासनाला विनंती करावी असं वाटते की ज्या कलाकारांनी आपलं सर्व जीवन केलेलं आहे, कलेला वाहून घेतलेलं आहे आणि त्यानंतर जर त्या कलेची जर जोपासनाच होत नाही आहे, म्हणजे आपण त्या कलाकाराची किंमत मग शून्यच केल्यासारखी होते ना. कारण एवढं जर त्यांना मान सन्मान जर कर्नाटकातल्या सरकारने जर दिला असेल एवढा सन्मान त्यांना, तर मग आपल्या इथल्या सरकारने निदान जतन तर करणं हे आवश्यक आहे असं मला वाटतं. आणि यानंतर अजून आपण नाट्यपंढरीविषयी बातचीत करणार आहोत. तत्पूर्वी घेऊ एक छोटीशी विश्रांती आणि तुम्ही पाहत राहा फक्त आणि फक्त सांगली मीडिया माय TV 111 नंबर चॅनल. छोट्याशा विश्रांतीनंतर आपण परत आला आहात सांगली मीडिया माय TV 111 नंबर चॅनल प्रस्तुत लोककलेचा जागर आणि या कार्यक्रमामध्ये आपल्यासोबत आहेत राजेंद्र पोळ सर. सर, मला आता आणखीन एक असा प्रश्न विचारावासा वाटतो की नाट्यक्षेत्राकडे आपण कसे काय वळलात? तशी लहानपणापासून काय मला नाटकाची वगैरे आवड नाही. घरात आमच्या नाटकाचा काही वारसा नाही. रंगमंचावर कोणी गेले असं नाही. पण इयत्ता 4थीपासून मी शाहिरीकडे मात्र वळलो. आत्ताचे जे देवानंद माळी शाहीर आहेत, भारत त्यांनी गाजवलेलं आहे. तर 4थी ते मला वाटते 9वीपर्यंत आम्ही दोघं एकत्र होतो. बालशाहीर देवानंद माळी आणि बालशाहीर राजेंद्र पोळ असे आम्ही कार्यक्रम करायचो. आणि त्यानंतर मग 11वीची परीक्षा दिली, 12वीला गेलो आणि मग अचानक नाटकाकडे वळलो. कसं वळलो काय ते लक्षात पण येईना माझ्या, कसं काय हे टर्न बसला. पण देवानंद शाहिरी कंटिन्यू केली आणि मी इकडं आपलं नाटकाकडे वळलं. त्याला कारण मग दुसरं असं घडलं की वळलो आणि लगोलग विजयदादा कडणे माझे गुरुजी त्या वळणावर बरोबर भेटले आणि त्यांचं जे बोट धरलं ते अजूनही सोडलेलं नाही. तर दादाने अगदी छान मार्गदर्शन केलं आम्हाला सगळ्यांना आणि मला उभं केलं रंगमंचावर. माझी एंट्री रंगमंचावर लेखक म्हणून झाली. मी पहिलं नाटक लिहिलं 1987ला, शेवटी 87च्या. तेव्हा 12वीला होतो. अभ्यास सोडून नाटक लिहिलं आणि नाटकाचं नाव होतं दुसरा बिरबल. दुसरा बिरबल. गणपतीपेठे आमचा टी स्टॉल आहे. मी नेहमी आणि गमतीनं असं सारखं सांगतो की केंद्रात नरेंद्र आणि सांगलीत राजेंद्र दोघंही चहावाले. तर चहा जसा विकायचा असतो तसं नाटक विकायचं असतं हे पहिल्यापासून डोक्यात. हाऊस वगैरे काही नाही. तर दुसरा बिरबल नाटक लिहिलं आणि त्याचे जवळजवळ 10-15 प्रयोग तिकीट लावून केले आम्ही. 5-3-2 रुपये तिकीट. आणि त्या काळात ते फार बालनाट्य होतं, ते भरपूर गर्दी. बहुतेक शाळांनी ते नाटक पाहिलेलं आहे तेव्हा. आणि मग घरचाही सपोर्ट मला चांगला मिळाला त्यावेळेला. म्हणजे आमचे दादा असतील, आमचे वहिनी आहेत, आमच्या घरचे आमचे सगळे मंडळी. आमचे वडील शीघ्रकवी होते. तुकाराम त्यांना तोंडपाठ. इयत्ता 4थीपर्यंत शिक्षण. सावरकरांचे भक्त होते. सावरकरांच्या सगळ्या रचना, छंदोबद्ध रचना सगळ्या त्यांना मुखोद्गत होत्या. मला वाटतं साहित्याचा वारसा त्यांच्याकडून मला आला असावा. आणि मग दुसरा बिरबल हे नाटक लिहिलं, त्याचे अनेक प्रयोग झाले आणि मग तिथून काय मागं बघितलंच नाही. मग दरवर्षी बालनाट्य शिबिर 88पासून आम्ही शिबिर घेतो आज तागायत. 88पासून ते आजपर्यंत शिबिराची तो सिलसिला चालू आहे. त्याच्यानंतर 96 साली राज्य नाट्य स्पर्धेत एंट्री घेतली. ते नाटक लिहिलं उत्खनन. आमच्याच वडिलांच्या बाबतीत घडलेली ती गोष्ट आहे. म्हणजे शेत एका बाजूला गेलं, विहीर एका बाजूला गेली आणि मधनंच शासनाचा पाठ गेला, कॅनॉल. मग त्याच्यावर फार लढा दिला त्याने, पण ते काय यशस्वी झाले नाहीत. ते सरकारसंघ भांडायचं म्हणजे फार, आणि ते एकटे कुठंपर्यंत भांडणार. तर ते त्या गोष्टीला थोडं वेगळं वळण देऊन मी उत्खनन नावाचं नाटक लिहिलं आणि ते सादर केलं. 96 साली हे उत्खनन नाटक सादर झालं आणि मागच्या वर्षी म्हणजे 2019ला सलग सादर झालेलं 36वं माझं नाटक सादर झालं. ते होतं महाशून्य. 96पासून दरवर्षी 1, 2, कधी 3 अशी नाटकं देत सलग 36 नाटकं या वर्षीच्या राज्यनाट्य स्पर्धेत माझी सादर झाली. नाटकांच्या बरोबर कथा लिहिलेल्या आहेत, लघुकथा आहेत, एकांकिका आहेत, बालनाट्य आहे, पथनाट्य तर जवळजवळ 74 पथनाट्य आहेत आत्तापर्यंतची. शासनाची कुठली नवीन योजना आली तर ती लोकांच्यापर्यंत सोप्या शब्दात विनोदी ढंगात कशी सादर करायची, ती नेमकी योजना काय आहे हे लोकांना कळावं म्हणून पथनाट्याचं माध्यम मी निवडलं. आणि शासनाच्या जेवढ्या म्हणून योजना आहेत, अगदी जलस्वराज्यापासून आत्ताचं कोविड, कोरोना ह्याच्यापर्यंत, ह्याच्यावर सगळ्यांच्यावर पथनाट्य माझ्याकडे आणि ती सादर झालेली आहेत सगळी.
जरा पुढं आलो की मग आमचे गौतम भाऊ भेटले, गौतम भाऊ पाटील. आणि मला वाटतं 13-14ला ललित कला आणि नाट्यतंत्र शिक्षण महाविद्यालय असं स्थापन झालं. हे आदरणीय प्राचार्य पी बी पाटील साहेबांचं स्वप्न होतं की 4 भिंतीत शिक्षण नको आहे, ते लोकांनी विद्यार्थ्यांनी झाडाखाली बसून सुद्धा शिकलं पाहिजे, निसर्गाच्या सान्निध्यात राहून शिकलं पाहिजे, हा त्यांचा ध्यास होता. आणि कलेचं शिक्षणाशिवाय तरुणोपाय नाही, त्यांचं हे एक ब्रीद होतं. आणि मग महाविद्यालय स्थापन झालं. तिथं भाऊनी नाट्यशास्त्र विभागाची जबाबदारी माझ्यावर दिली. आणि 13-14पासून ते आज अखेर विद्यापीठात येणारा पहिला विद्यार्थी हा आमच्या शाखेचा असतो नाट्यशास्त्रामध्ये. तर तिथंही ते काम आमचं चालू आहे. आणि भाऊंचं मार्गदर्शन आणि पाठिंबा जबरदस्त आहे माझ्याकडे. आणि गेली अनेक वर्ष आम्ही लोकरंगभूमी असेल किंवा आमचं नाट्य विभाग असेल आमचा, त्याच्या वतीनं आम्ही राज्य नाट्य स्पर्धेत नाटक सादर करतो. आमचे गुरुजी विजयदादा कडणे यांची म्हणजे माझी संस्था ती नाट्य चित्रपट कलाकार तंत्रज्ञ कल्याण ट्रस्ट या संस्थेच्या वतीनं आम्ही नाटक सादर करतो. आणि आज अखेर माझ्या नाटकासाठी महाराष्ट्र सरकारला जो 67 पुरस्कार द्यावे लागलेले आहेत वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये. तर असा हा सिलसिला इथंपर्यंत तो सुरू आहे आमचा. सर खरंच म्हणजे कौतुक करावं तितकं थोडंच आहे तुम्हाला. म्हणजे 67 पारितोषिक तुम्ही मिळवलेले आहेत, म्हणजे कुठलीही कल्पना न करता किंवा एक वारसा किंवा आता मला नाटक लिहायचं आहे आणि मी स्पर्धेसाठी नाटक लिहितो आहे असं नाही, तर आपली जी निष्ठा आहे नाटकावरची आणि जे काही आपण अथक प्रयत्न केले या प्रयत्नाचीच पोचपावती म्हणावं लागेल की एवढी आपण पारितोषिक मिळवलेली आहे. आणि आता आपण पाहतो की अनेक कलाकार असतील तुमच्या म्हणजे लेखनामधून, जेव्हा तुम्ही नाटक सादर करण्यासाठी कलाकार घेतले असतील, म्हणजे पूर्वीचे कलाकार आणि आत्ता सध्याचे कलाकार म्हणजे कशा पद्धतीनं या नाटकांकडे वळत आहेत? खरं तर ही तुलना होईल, पण तसं नको करायला. आपण पूर्वीचे जे कलाकार होते त्यांच्या निष्ठा नावाची जी गोष्ट होती ती फार प्रखर होती. आणि आत्ताच्या कलाकारांच्याकडं स्मार्टपणा भरपूर आहे. पूर्वीचे लोक नाटकात प्रवेश केला की नाटकातच त्यांचा अंत व्हायचा, पण आत्ताचं नाटकाकडं पोरं आली की त्यांची ध्येय वेगळी असतात. नाटक हे क्षेत्र त्यांना स्टेपिंग स्टोनसारखं वापरायचं असतं आणि पुढे जायचं असतं. मग ग्लॅमर डोक्यात ठेवून बरेचसे मंडळी इकडे येतात. पूर्वी तंत्राचा एवढा बडेजाव नव्हता. म्हणजे नाटकाची जी 6 तंत्र आहेत, नेपथ्य, प्रकाशयोजना, ध्वनी, पार्श्वसंगीत, हे इतकं प्रभावी नव्हतं. तरी नाटकं अभिनयाच्या जोरावर नुसती टिकून राहिलेली होती. पण आज अभिनय तर आहेच, पण त्याच्या जोडीला तंत्र इतकी प्रभावित झालेली आहेत. म्हणजे अगदी प्रकाशयोजना असेल, नेपथ्य असेल, ह्या गोष्टी कधी असं वाटतं की नेपथ्यासाठी नाटक करतात की काय ही मंडळी, असं वाटायला लागतं. आणि प्रकाशयोजनेसाठी नाटक निवडलं का काय असं वाटायला लागतं. तर हा ठळक दिसणारा फरक आहे. पण आत्ताची पिढी ही लगेच त्यांना आणखीन पुढं जायचं आहे. ते टी व्ही बघत असतात, ते सिनेमा बघत असतात. तर नाटकाचा उपयोग त्या क्षेत्रासाठी आपल्याला होईल का एवढं डोक्यात ठेवूनच येतं. आता नाट्यशास्त्राला आमच्याकडे बरेचसे विद्यार्थी येतात आणि पहिल्या दुसऱ्या तासातच त्यांची चर्चा अशी होती की मग मला टी व्ही सिरियलला जाता येईल का तुमच्याकडं आलं तर, मग मला कोणी सिनेमात घेईल का, असं असतं. आपण त्यामध्ये खोलवर अभ्यास करायच्या आधी म्हणजे आपल्याला काय व्हायचं आहे त्याच्यापेक्षा मी किती अभ्यास करेन आणि त्यातनं मला काय लोकांना द्यायचं आहे हे पाहण्यापेक्षा ते स्वतःलाच जज करायला सुरुवात करतात, असं म्हणावंसं वाटतं तुम्हाला? तर माझं त्या सगळ्यांना म्हणणं असं आहे की असं काय तुम्ही डोक्यात ठेवून येऊ नका. तुम्हाला जर सिनेमाच्या क्षेत्रात जायचं असेल तर थेट तिकडंच चला ना, नाटकाकडे येऊन इकडं नुकसान करू नका. तुम्हाला सिरियलला जायचं असेल तर तिकडं जा. आज अनेक सिरियलचे कलावंत असे आहेत की ते नाटकात ते कधीच आलेले नाही आहेत, रंगमंचावर आलेले नाहीत. सिनेमाचे अनेक कलावंत असे आहेत की ते कधीही रंगमंचावर दिसलेले नाही आहेत, तरी ते त्या ठिकाणी आणि श्रेष्ठत्वाच्या पदाला पोचलेले आहेत. मग इथं येऊन इथं काहीतरी आम्हाला म्हणजे आता एखादा समजा आम्ही कलाकार घेतला नाटकात आणि त्याचे काहीतरी 50 प्रयोग करायचा असं आम्ही ठरवलं, तर त्याला कुठून तर लगेच ऑफर येतं आणि तो सोडून जातो. असं नका ना करू. तुम्हाला नाटकात यायचं तर नाटकातच राहा. तुम्हाला तिकडं जायचं असेल तर मग आमची मदत बाहेरच्या बाजूने घ्या, बाहेरून पाठिंबा म्हणतात तसं, आणि चला तिकडं, काय हरकत नाही. आता आपण सांगितलं सर की अनेक पथनाट्य म्हणजे आता कोविडपर्यंतसुद्धा तुम्ही पथनाट्य लिहिलेले आहेत, तर असे कोणकोणते आहेत की ज्यामुळं म्हणजे शाळा कॉलेजेसमध्ये सुद्धा पथनाट्य सादर केलेले आहेत? असे कोणकोणते विषय आहेत?
1987-88 लिहिलेलं चक्कार नावाचं एक पथनाट्य आहे की अंधश्रद्धेवर होतं ते. त्याच्यानंतर जलस्वराज्य, महिला सबलीकरण, पाण्याचा वापर कसा करावा आणि आरोग्य कसं सांभाळावं, ह्या त्रिसूत्रीवर आधारित ते शासनाची योजना होती. त्याचं जिल्हा परिषद सांगलीच्या वतीनं सांगली जिल्ह्यातल्या सगळ्या खेड्यात त्याचे प्रयोग झालेले आहेत जिल्हा परिषदच्या रथयात्रेसोबत. त्याच्यानंतर योजना किती शासनाच्या आल्या आहेत म्हणून सांगू आता तुम्हाला, म्हणजे भरपूर. म्हणजे एड्स मुक्ती आपल्या हाती असं एक पथनाट्य आहे, व्यसनमुक्ती आपल्या हाती असं एक पथनाट्य आहे, स्त्री भ्रूण हत्या आहे, वंदे मातरम नावाचं एक पथनाट्य आहे. वर्जच नाही विषय, फक्त पथनाट्य ताकद मला सांगायची अशी आहे की पथनाट्यात लोक तिकीट काढून येत नाहीत, आपण लोकांच्यात घुसून तिथं ते सादर करावं लागतं. त्यामुळे त्याची एक ताकद वेगळी आहे. ती कशी तुम्हाला सांगतो. आता बघा, साधं एड्ससारखं जर आपण पथनाट्य घेतलं, तो विषय घेतला, तर त्याच्यापासून बचाव कसा करायचा हे उघडपणाने बोलण्याची गोष्ट नव्हे, ही कुजबूज स्वरूपात ती बोलली जाते. तर या कुजबुजीला भर चौकात मोठा आवाज देऊन बोलतं करावं लागतं आम्हाला. म्हणजे किती धाडस आहे बघा. पथनाट्य हे समोरच्या प्रेक्षकांना आणि कलावंतांना धाडस देतं. म्हणजे जी गोष्ट उघडपणाने बोलायची नाही त्याची चर्चाच करतं ते भर चौकात. ही पथनाट्याची ताकद आहे असं मला वाटतं. आणि कुठलाही कलावंत जेव्हा आम्हाला भेटतो आणि सांगतो की आम्हाला नाटकात यायचं आहे, तर त्याला पहिल्यांदा मी सांगतो की पथनाट्य ती हजरजबाबीपणा, समयसूचकता, ह्या ज्या गोष्टी असतात ना नाटकाला पूरक गोष्टी, त्या पथनाट्यातूनच येतात. कारण पथनाट्य सुरू असताना प्रेक्षकाकडून काय प्रतिक्रिया येईल, त्याला तिथल्या तिथं कसं उत्तर द्यायचं, पुन्हा मूळ पदावर यायचं आणि पथनाट्य पुढे न्यायचं, ह्या सगळ्या गोष्टी पथनाट्यातूनच जमतात. आणि तिथं काय फारसा खर्च नसतो, मेकअप नसतो, एकसारखे कपडे फक्त घालायला लागतात. ते का तर एक सगळ्या 10 लोकांचा मिळून एक चेहरा दिसावा म्हणून, नाहीतर त्याचीही काही आवश्यकता नाही तशी. आता नाटक झालं, त्यानंतर पथनाट्य झाली. आता आपल्या या सांगली, जे आपण सांगली नाट्य पंढरी म्हणून ओळखली जाते, तर सर मला असं एक विचारायचं वाटतं की या नाट्य कलाकारांना किंवा लेखकांना, दिग्दर्शकांना आपल्या शासनाकडून म्हणजे काय अपेक्षित आहे किंवा कुठल्या गोष्टीची आपल्याला खंत वाटते? शिवाजीराव होळकरांचं मगाशी उदाहरण सांगितलं मी. राजाश्रय कसा असावा, म्हणजे 10-15 रुपये तोळा सोनं असताना 1000 रुपयेचं पारितोषिक आणि बक्षिसं, हत्तीवरून मिरवणूक वगैरे. आता तेवढी अपेक्षा नाही आहे शासनाकडून. परंतु राजाश्रयाशिवाय कुठली कला टिकून राहत नाही. लोकाश्रय नुसता उपयोगाचा नाही. लोकाश्रय म्हणजे कसं, आम्ही जर नाटक उद्या भावनाट्य मंदिरात आयोजित केलं तर लोक येतील, बघतील, टाळ्या वाजवतील, कौतुक करतील, निघून जातील. पण शेवटी नाटक आमच्यापासून आणखीन पुढं चालायचं असेल तर त्याला भक्कम आधार पाहिजे आणि तो शासनच देऊ शकतं ना. आणि शासनाची ही जबाबदारी आहे. म्हणजे शासन करतच नाही असं नाही, संपूर्ण जगभरात फक्त महाराष्ट्रातच राज्यनाट्य स्पर्धेसारखा महोत्सव होतो आणि गेली 60 वर्षे तर आता सुरू आहे खंड न पडता. तर ही महाराष्ट्र सरकारची जबाबदारी आहे, ती ते पार पाडतातच. अजूनही ते अपेक्षा मात्र काय संपलेल्या नाही आहेत. आमचं असं म्हणणं आहे की प्रत्येक शाळेत नाट्य हा विषय आला पाहिजे, नृत्य आलं पाहिजे, प्रत्येक तालुक्यात एक अद्ययावत थिएटर झालं पाहिजे. सांगली नाट्य पंढरी आहे, इथं थिएटर झालं पाहिजे. परवा आम्ही तसं निवेदन पण दिलेलं आहे, होईल ते. पण इतर क्षेत्राकडं जसं शासनाचं लक्ष असतं, म्हणजे उद्योगधंद्याकडे, ते पाहिजेतच, नाही असं नाही. पण त्या जोडीला सांस्कृतिक क्षेत्रात आणि कलावंत घडवण्याचं काम हे सशक्तपणानं जर व्हायचं असेल तर जास्त लक्ष देणं गरजेचं आहे. त्याचं दुसरं कारण असं आहे की सामाजिक स्वास्थ्य जर टिकायचं असेल भविष्यात तर कलावंताशिवाय पर्याय नाही. कारण कुठलाही कलावंत, कुठलाही कलाकार हा कधीही विध्वंसक होत नाही. म्हणजे तुम्ही रस्त्यावर दंगा करणारी जर 100 मुलं पकडली, जाळपोळ करणारी 100 पोरं पकडली, तुमची दगडफेक करणारे जर पकडले, तर त्यात बासरीवाला कोणी नसतो, त्यात अभिनय करणारा कोणी नसतो. मग हे क्षेत्र जर वाढलं तर हे आपोआप कमी होईल ना. उद्योगधंद्याला सुद्धा याचा उपयोग होईल. माझा एक मित्र, आणि मी आता जे नाटक लिहायला लागलो आहे त्याचा बेसच तो आहे. माझा मित्र आहे शास्त्रज्ञ श्याम गुरु. तर तो त्याचं म्हणणं असं आहे की गोष्ट तुमची कुठलीही असू दे, तुम्ही कुठल्याही क्षेत्रात काम करा, तुम्हाला एक फिलॉसॉफरची गरज असते. म्हणजे घर बांधायचं आणि नुसता इंजिनियर उपयोगाचा नाही, तर त्याच्यामागे एक फिलॉसॉफर असायला लागतो. मग ह्या एका कन्सेप्टवर आता मी नाटक लिहितो आहे नवीन.
तसं सामाजिक स्वास्थ्य जर टिकून राहायचं असतं तर सगळ्या क्षेत्रातले कलावंत हे सशिक्षित झाले पाहिजेत आणि स्वयंपूर्ण झाले पाहिजेत. हे जर झाले, आताचे पंतप्रधान म्हणतात ते आत्मनिर्भर, कलाकार जर आत्मनिर्भर झाला ना तर देशाला सोन्याचे दिवस यायला फार लांब नाहीत दिवस ते. खरंच सर, आपण अगदी आपली जी सांगली नाट्यपंढरी आहे आणि त्याची आपल्याला ओळख पण करून दिली आणि इतिहास पण सांगितला. खरोखर बातचीत करून आम्हालाही नाट्यक्षेत्राची म्हणजे पूर्ण नाही म्हणत पण निदान थोडी बहुत तरी तोंड ओळख का होईना झाली. आणि आज आमच्या असंख्य प्रेक्षकांना सुद्धा घर बसल्या ह्याचं प्रक्षेपण पाहायला मिळालं आणि त्याबद्दल मी सांगली मीडिया माय TV 111 नंबर चॅनल प्रस्तुत लोककलेचा जागर या कार्यक्रमामध्ये खूप खूप धन्यवाद देते आणि आपल्या आता जे नवीन नाटक लिहित आहे त्यासाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर. सांगली मीडिया माय TV लोककलेचा जागर या उपक्रमात आज माझी मुलाखत घेतली त्याबद्दल मी या चॅनलचे मनापासून आभारी आहे. धन्यवाद. प्रेक्षको, एक लेखक, एक दिग्दर्शक आणि एक निर्माता कशा पद्धतीनं असतो आणि आपलं जे काही जीवन आहे ते नाट्यक्षेत्राला कशा पद्धतीनं वाहून घेतो आणि आपली ही जी काही सांगली नाट्यपंढरी म्हणून ओळखली जाते या नाट्यपंढरीमध्ये कोणकोणते कलाकार आहेत ह्याचं प्रक्षेपण देण्याचं काम सांगली मीडिया माय TV 111 नंबर चॅनल करतं की ज्यामध्ये आपल्याला या सांगली, मिरज, कुपवाडमध्ये जे काही अनेक कलाकार आहेत मग ते वेगवेगळ्या क्षेत्रामधील असतील तर त्यांना आम्ही व्यासपीठ देण्याचं काम करतो. आणि तुम्हीही अजून कोणकोणते कलाकार आहात किंवा तुमच्या अंगी कोणकोणते सुप्त गुण आहेत ते देखील तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता आणि आम्ही त्याला नक्की व्यासपीठ देण्याचा प्रयत्न करू. आणि आपली ही सांगली मीडिया माय TV 111 नंबर चॅनलमध्ये की ज्यामध्ये आपल्याला 365 दिवसांमध्ये 200 दिवस प्रोग्राम्स पाहायला मिळणार आहेत. आणि खास करून हा जो आपला कार्यक्रम आहे लोककलेचा जागर या कार्यक्रमामध्ये ज्या काही आपल्या 64 कला आहेत त्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आणि तेही आपल्या या सांगलीतल्या कलाकारांसोबतच आहे. तर तेव्हा चला पाहूया लोककलेचा जागर. कॅमेरामन विशालसोबत अँकर प्रज्ञा मेत्रे. धन्यवाद.